आज आपण गोरेगावमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उभे आहोत. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. मागे दाखवा. हे सगळं ट्रॅफिक तुम्हाला दिसेल इथे. आणि हा जो टायमिंग आहे, बांद्रा ते बोरीवली साईडला जायला गाड्या भरपूर प्रमाणात निघत असतात. आता बघा, टाइम बघा, एक झाला 8:30 वाजले. आणि इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, जिथे नो पार्किंग एरिया आहे. पण मेट्रो स्टेशनच्या खाली मी तुम्हाला दाखवतो की किती गाड्या पार्किंग झालेल्या आहे. बघा, हे गाड्या दाखवा झूम करून. त्या गाड्या बघा किती पार्किंग झालेला आहे. आणि तो समोर जो ब्रिज दिसतोय तो आरे चेक नाक्याचा ब्रिज आहे. त्याच्या खाली वाहतूक विभागाचं ऑफिस आहे, म्हणजे चौकी आहे. आणि इकडे तुम्ही सगळ्या गाड्या बघितल्या, इकडे त्या साईडला पण सगळ्या पुढपर्यंत गाड्या आहे. आणि हा मेट्रो स्टेशन आहे आरेचा. मी तुम्हाला सांगतो, हा मेट्रो स्टेशन याच्या खाली इकडे या. तर इकडे मी तुम्हाला दाखवतो. या गाड्या बघा, या सगळ्या मिक्सर आणि वेगवेगळ्या गाड्या लांब लाईन लागलेली. तर आता हे कोणाच्या आशीर्वादाने लागतात इथे गाड्या, हे समजत नाही. इथे एक तर ट्रॅफिक होते ती वेगळीच, आणि इथं गाड्या लागतात त्या पण वेगळ्याच. आता या ट्रॅफिक होतं बघा, इकडं मागपर्यंत सगळं जाम झालंय. आणि इथं सगळ्या रस्त्यावरच गाड्या लागलेल्या आहेत. मग इथे वाहतूक विभागाला या गाड्या दिसत नाहीये का दिसल्या तरी पण ते जाणून बुजून नजरअंदाज तर नाही ना करत आहे. मग इथे जवळपास 100-150 मीटर समजा गेलात तुम्ही, तर त्या ब्रिजच्या खालीच गोरेगाव पोलीस, वाहतूक विभाग पोलीस आहेत. पण त्यांनी या गाड्यांवर कारवाई करू की नाही करू, हे तुम्हाला पण आता हे प्रश्न पडलेला असेल. मी तुम्हाला सांगतोय. आता बघू आपण, एक ही न्यूज दाखवली आपल्याला, आणि या न्यूज नंतर किती इम्पॅक्ट पडतो गोरेगाव पोलीस विभागात